महाराष्ट्र के रायगढ़ में परियोजना प्रभावित परिवारों का आंदोलन लगातार तेज होता जा रहा है। रिलायंस नगोठड़ी में स्थायी रोजगार की मांग को लेकर प्रभावित लोग आमरण अनशन पर बैठे हैं। रायगढ़ कलेक्टर कार्यालय अलीबाग के सामने परियोजना प्रभावित परिवारों का अनिश्चितकालीन आमरण अनशन जारी है। आंदोलनकारियों का कहना है कि रिलायंस नागोठड़ी परियोजना से प्रभावित 324 प्राथमिकता प्रमाण पत्र धारकों को स्थायी नौकरी देने के निर्देश पहले ही जारी किए जा चुके हैं, लेकिन अब तक उनका पालन नहीं हुआ है। आंदोलन का नेतृत्व भूमिपुत्र परियोजना प्रभावित सामाजिक संस्था कर रही है। प्रदर्शनकारियों ने प्रशासन और कंपनी प्रबंधन पर उदासीनता का आरोप लगाया है। अनशन के दौरान एक महिला आंदोलनकारी की तबीयत बिगड़ने की जानकारी भी सामने आई है। संस्था के अध्यक्ष गंगाराम मिड़मिने ने कहा है कि रोजगार मिलने तक आंदोलन जारी रहेगा। बोर्डना रिलायन्स कंपनीने 324 प्रकल्प असताना नोकरी देण्यासाठी दिनांक 2 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी रायगड अलिबाग येथे 4 प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण चालू केलेले आहे। आजचा दुसरा दिवस आहे। 4 आमरण उपोषणकर्त्यांची तब्येत ढासळलेली असताना देखील रायगडचे जिल्हाधिकारी, प्रांत पेन, प्रांत तहसीलदार, नागोठणे रिलायन्स कंपनीची मॅनेजमेंट फिरकून देखील बघितलेलं नाही। एकंदरीत टालाटाल यामध्ये दिनांक 24 जून 2025 रोजी मुख्य सचिव सौमिक मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली 324 प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचे निकाल दिले होते, परंतु रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावले साहेब यांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही। एकंदरीत टालाटाल। पुन्हा एकदा 25/4/90 माननीय शरद पवार मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये 690 प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिलेली आहे। यापैकी 600 प्रकल्पग्रस्त कामगार रिटायर झालेले आहेत। त्या जागेवर 324 प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यास कोणतीही हरकत नाही। तसेच नवीन पीव्हीसी प्लास्टिक कंपनी बेन्सी हद्दीमध्ये रिलायन्स कंपनीने 600 एकरामध्ये भराव करून फॅब्रिकेशन कामं चालू केलेली आहेत। त्याच्यामध्ये 11,000 कामगारांची गरज आहे, मात्र तेथे देखील 324 प्रकल्पग्रस्तांना घेण्यासाठी कोणतीही हरकत नाही। एकंदरीत रिलायन्स कंपनीची टालाटाल आहे। तसेच मी भूमिपुत्र प्रकल्प सामाजिक संस्थेचा सदस्य आहे। गेली कित्येक वर्ष म्हणजे तब्बल 5 वर्ष हा संघर्ष सुरू आहे। या संघर्षामध्ये प्रत्येक वेळी भूमिपुत्रांची न्यायाला पूर्णपणे गवसणी घातल्यानंतर सुद्धा दिशाभूल करण्याचा प्रयत्न रिलायन्स व्यवस्थापनचे अधिकारी आणि कुठेतरी मला असं वाटतं की प्रशासनाचे अधिकारी सुद्धा करत आहेत। कारण माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये 24 जून 2025 रोजी ज्या निर्णयाला 324 लोकांना कंपनीत कामाला घेण्यासाठी जे काय आदेश देण्यात आले, त्या आदेशांचा कुठेतरी प्रशासन सुद्धा पालन करताना दिसला नाही आणि रिलायन्स व्यवस्थापन सुद्धा कुठेतरी पालन करताना दिसले नाही। त्यानंतर पुन्हा एकदा आझाद मैदान मुंबई येथे तब्बल 4 महिने 10 दिवस उपोषण चालला। उपोषणाच्या अंतिम उद्योग मंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे उदय सामंत साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली। त्या बैठकीमध्ये स्वतः रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले साहेब होते। दुसरे म्हणजे आमचे अलिबागचे आमदार महेंद्र दलवी साहेब होते। कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे साहेब होते। 4 जिल्हा परिषदचे सदस्य उपस्थित होते। उपस्थितांमध्ये अजून रिलायन्सचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा होते। दिवाना रिलायन्सचे सीओ वंतारा ग्रुपचे काय सीओ आहेत ते सीओ सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होते। भूमिपुत्रांचे पूर्ण सर्व कमिटी उपस्थित होती। एवढे मोठ्या संख्येच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा एक चांगला निर्णय झाला होता की पुन्हा एकदा या लोकांचा पूर्ण कामावर रुजू करून घ्या। तरी सुद्धा कुठेशी तरी कंपनी व्यवस्थापन टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करत आणि कंपनी व्यवस्थापन जी ठेकेदारी आहे ती ठेकेदारी आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे। तरी आम्ही ती ठेकेदारी स्वीकारत नाही आहोत आणि त्या ठेकेदारी न स्वीकारल्यामुळे आज आम्हाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आज आम्हाला कुठलेही सहकार्य लाभताना दिसत नाही आहे। कारण आज आम्ही इथेची आम्हाला आमच्या हक्काची नोकरी मिळत नसल्या कारणास्तव जे काही उपोषण करतोय, आज दुसरा दिवस उपोषणाला आहे, तरी सुद्धा 4 उपोषणकर्ते ज्यांची 2 उपोषणकर्त्यांची प्रकृती सुद्धा खालावलेली आहे, तरी सुद्धा ते आमची दखल घ्यायला इथेची सुद्धा फिरकत नाही आहेत। आम्ही
24 जून 2025 रोजी माननीय सुजाता मॅडम मंत्रालय मुंबई येथे मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये असे आदेश दिले, 324 प्रकल्पग्रस्त कायमस्वरूपी नोकरीत घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी रायगड यांना देऊन असताना तिथे जवळजवळ आम्हाला चालढकल करत असल्यामुळे आम्ही 2 जून 2026 रोजी प्रकल्पग्रस्तांचा आमरण उपोषण घेण्यात आलेलं आहे. परंतु त्याच्यावर जिल्हाधिकारी आमच्या आणि प्रांत लक्ष टाकत नाही आणि अजून फिरकले सुद्धा आलेत नाही. न्यू वीडियोस की अपडेट पाने के लिए सब्सक्राइब करें इंडियन न्यूज को और बेल आइकन को दबाएं। ये है इंदू ब्रॉडकास्टिंग प्राइवेट लिमिटेड और आप देख रहे हैं इंडियन न्यूज, हर पल हर क्षण हर सच।